आर.एस.एसचा इतिहास 1925 मध्ये एका डॉक्टरने एक ऑर्गनायझेशन बनवली, ज्याचं उद्दिष्ट होतं हिंदू लोकांना ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी तयार करणे. त्यावेळेस कोणीच विचार केला नव्हता, ही एक छोटी संस्था पुढे चालून जगातलं सगळ्यात मोठं गैर-सरकारी संस्था म्हणजेच नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन होईल. हो, आपण बोलतोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर.एस.एस बद्दल, जे आता 2025 मध्ये विजयादशमीच्या दिवशी 100 वर्ष पूर्ण करतील. आर.एस.एस म्हणजे शिस्त आणि देशप्रेम. पण इथे प्रश्न हा नाहीये की आर.एस.एसचा अर्थ काय. प्रश्न हा आहे की आर.एस.एस एक सामाजिक संस्था आहे की राजकीय. ही संस्कृतीसाठी काम करते की राजकारणासाठी, की यांचा काही वेगळाच उद्देश आहे. तर चला काही वर्ष मागे जाऊयात आणि जाणून घेऊयात आर.एस.एसचा इतिहास काय आहे आणि ही संस्था कशासाठी बनवल्या गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास. वर्ष 1907 हा तो काळ होता जेव्हा बंगालमध्ये स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी अनुशीलन नावानी एक संस्था चालू केली होती. नागपूरवरून डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी आलेले केशव राम बलराम हेडगेवार हे या संघटनेमध्ये जोडले गेले. दादाभाई नौरोजी यांनी जहाल मतवादी असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी विचारलं आणि त्यांच्यासोबत हेडगेवार हे पण काँग्रेसमध्ये आले. हेडगेवार यांनी काँग्रेससोबत फार वर्ष काम देखील केलं. पण 1917 मध्ये खलिफा सरकार गेल्यामुळे पूर्ण भारतामध्ये खिलाफत मुवमेंटची सुरुवात झाली आणि काँग्रेसने पण या मुवमेंटला सपोर्ट केला. डॉक्टर हेडगेवार यांना काँग्रेसने खिलाफत चळवळीला दिलेलं समर्थन मान्य नव्हतं, कारण यामागे मुस्लिम समाजाचं लागून चालन ही राजकीय भावना आहे अशी त्यांची मान्यता होती. पण नाराजी असून देखील डॉक्टर हेडगेवार काँग्रेस सोबतच होते. इव्हन 1922 मधलं नागपूर काँग्रेस अधिवेशन आणि 1925 मधलं कोलकाता अधिवेशनात डॉक्टर हेडगेवार उपस्थित देखील होते. पण या दरम्यान डॉक्टर हेडगेवार यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं आणि आता त्यांनी ठरवलं होतं की ते एक अशी संस्था काढतील ज्यामध्ये हिंदू हित जपल्या जाईल. त्यांनी याची सुरुवात आपल्या घरापासूनच केली. असं म्हणतात सुरुवातीला डॉक्टर हेडगेवार यांना ऐकायला फक्त 12 लोकच जमले होते. पण या 12 ते 1200 व्हायला फार वेळ लागला नाही. हळूहळू वेळ बदलत गेली आणि अशी वेळ आली जेव्हा 1000 लोक डॉक्टर हेडगेवार यांच्या विचारांनी प्रेरित होत होते आणि यामुळे संघाची स्थापना करण्याचा रस्ता हळूहळू मोकळा होत होता. पण संघ स्थापन करण्याचा रस्ता वाटेल तेवढा सोपा नव्हता. काही जण असे देखील सांगतात डॉक्टर हेडगेवार हे स्वतः शाखा लावत होते. शाखेमध्ये योग, सूर्यनमस्कार, लाठी ट्रेनिंग आणि सोबतच वैचारिक चर्चा देखील व्हायच्या. हळूहळू लोक डॉक्टर हेडगेवार यांच्या बोलण्याने प्रेरित होत होते. त्यांच्या या अभियानात जोडले जात होते. काही दिवसातच शाखेमधल्या स्वयंसेवकांची संख्या कैक पटीने वाढली आणि आता वेळ आली होती संघाला एक ऑफिशियल रूप द्यायची. आणि शेवटी 1925 या वर्षी विजयादशमीच्या दिवशी नागपूरमध्ये आर.एस.एसची स्थापना झाली. सुरुवातीला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्येच म्हणजेच नाशिक, पुणे, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये संघाने आपले पाय रोवायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमध्ये देखील संघाचा विस्तार होऊ लागला. लोक शाखेसोबत जोडला जाणे हा देखील त्या काळातला एक बदलच होता. हे एक असं परिवर्तन होतं ज्याचा उद्देश हा सामाजिक काम होता. पण पुढे जाऊन हीच संस्था राजकारणाची एक सत्ता केंद्र बनली. संघामध्ये लोकांची आणि स्वयंसेवकांची संख्या सतत वाढत होती, पण महाराष्ट्राच्या बाहेर संघाचा फार विस्तार असा काही होत नव्हता. संघ विस्ताराला तयार होता, पण संघाला महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्याची संधीच मिळत नव्हती. आणि खरी संधी तेव्हा मिळाली जेव्हा डॉक्टर हेडगेवार यांनी बनारसच्या हिंदू युनिव्हर्सिटीला भेट दिली. डॉक्टर हेडगेवार BOCO मध्ये आले आणि डॉक्टर पंडित मोहन मालविया सोबत बोलणी केली आणि या बोलणीनंतर पंडित मालविया यांनी BHU परिसरात संघाचं ऑफिस उघडण्यास परवानगी दिली. डॉक्टर हेडगेवार BHU मध्ये आले आणि त्यांची भेट MSc अभ्यास करणारे माधवराव सदाशिवराव गोळवाळकर गुरुजी यांच्यासोबत झाली. गोळवाळकर BHU मध्ये शिकवत देखील होते, म्हणून सगळे त्यांना गुरुजी म्हणत असत. गोळवाळकर गुरुजी डॉक्टर हेडगेवार यांच्या माध्यमातून संघाशी जोडल्या गेले. पण 1940 मध्ये डॉक्टर हेडगेवार यांचा मृत्यू होतो आणि त्यानंतर
सगळ्यांच्या सहमतीने आर एस एसची संपूर्ण कमान गोलवालकर गुरुजींकडे दिल्या जाते. गुरुजींच्या नेतृत्वाखाली आर एस एस दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि लाहोर सोबतच पूर्ण भारतात पसरल्या जाते. चला आता जाणून घेऊया आर एस एसचं काम कसं आहे. आर एस एसच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचा आपण विचार करायला गेला तर आर एस एस 11 विभागांमध्ये विभागल्या गेली आहे. केंद्र, क्षेत्र, प्रांत, विभाग, जिल्हा, तालुका, नगर, खंड, मंडल, ग्राम आणि शाखा. तेच आपण जर आर एस एसच्या शाखेबद्दल बघितलं तर ह्या 5 प्रकारच्या आहेत. प्रभात शाखा, संध्या शाखा, रात्र शाखा, मिलन. मिलन म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा होणारी मीटिंग. आणि सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे संघमंडली. महिन्यातनं एकदा होणाऱ्या मीटिंगला संघमंडली म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण संघामध्ये सध्याच्या घडीला कमीत कमी 1 करोडपेक्षा जास्त वेल ट्रेन्ड मेंबर्स आहेत, म्हणजे स्वयंसेवक आहेत. संघ वेळोवेळी आपले राजकीय अस्तित्व पण दाखवत असतो. सध्या सत्तेमध्ये असणारे बीजेपी मधले मोठे मोठे नेते हे देखील संघामधूनच आले आहेत. जसं की स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, आपले सध्याचे गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हे सगळे आर एस एसचे स्वयंसेवकच होते आणि ह्यामुळेच यांच्या कामामध्ये देखील संघाची विचारधारा दिसते. तर मित्रांनो, एका छोट्या खोलीमधून तयार झालेला हा संघ आज फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगात पसरला आहे. आज संघाला 100 वर्ष पूर्ण झाले. जगातली ही एकमेव संस्था असेल जिने इतक्या टीका आणि बदनामी सहन करून पण जिने आज पण आपले अस्तित्व अभिमानाने टिकून ठेवले आणि आपल्या विचार आणि उद्दिष्टासोबत तडजोड न करता ही पुढे जातीये.